नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आज पुणे जी-एम-सीबद्दलच सांगणार आहे, की पुणे जी-एम-सीचा माहितीचा अधिकार यानुसार मी जेव्हा त्यांना तक्रार नोंदवली होती, तर त्या तक्रारीला मला सकाळी त्यांचा रिप्लाय आलेला आहे, की जी माहितीचा अधिकार आहे, यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमचा हा जो रिझल्ट आहे ना, तो पुणे निवडणूक आयोगातर्फे आम्हाला जे पण काही आदेश मिळतात, त्याच्यानुसारच आम्ही तो प्रसिद्ध करणार आहोत. आणि आम्हाला जे काही निवडणूक आयोगातर्फे जे पण काही अधिकार दिले जातात आणि त्यांनी जेव्हा सांगेल, की हा रिझल्ट तुम्ही आत्ता प्रसिद्ध करा, तर आम्ही लगेचच प्रसिद्ध करू शकतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचं, की हा जो रिझल्ट आहे तुम्ही हा रिझल्ट 15 जानेवारीनंतरच प्रसिद्ध करा. कारण 15 जानेवारीला पिंपरी चिंचवड येथील निवडणूक कंप्लीट होणार आहे आणि त्यांचे रिझल्टही लागणार आहेत. सो त्यामुळे आपल्याला वेटच करावा लागणार आहे 15 जानेवारीपर्यंत आणि 15 जानेवारीनंतरच ते आपला हा रिझल्ट प्रसिद्ध करणार आहेत. आणि ही जेव्हा मी त्यांना तक्रार नोंदवली आणि मला ही जेव्हा इन्फॉर्मेशन कळाली, तर मी लगेचच तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं होतं. मी शॉर्ट व्हिडिओ काढलेला होता आणि त्यामध्येही सांगितलेलं होतं, की हा जो रिझल्ट आहे तो निवडणुकीनंतरच लागेल, 15 जानेवारीनंतरच. मग ती डेट काही फिक्स नाही आहे अजून. 15 जानेवारीनंतर झाल्यानंतर लगेचच लागू शकतो किंवा त्यातही ते आणखी दिवसही घेऊ शकतात. हे काही अजून म्हणजे डिक्लेअर नाही आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा, की जे बॉम्बे हायकोर्टच्या जागा होत्या, तर त्यांच्यामध्ये पण मुदतवाढ झालेली आहे. त्याबद्दल मी एक डिटेल्स व्हिडिओ टाकणार आहे. आणि ती 8 दिवसांची आणखी मुदतवाढ झालेली आहे. तो अजून मी व्हिडिओ अजून डिटेल्समध्ये टाकलेला नाही आहे. तो मी टाकणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा तो फॉर्म अजून भरलेला नसेल, तर त्यांनी तो फॉर्म नक्की भरू शकता. कारण त्या पण खूप चांगल्या जागा आहेत आणि त्यासाठी एज्युकेशन पण म्हणजे पात्रता पण खूप अशी एवढी पण नाही आहे आणि त्यासाठी वयोमर्यादा पण खूप चांगली आहे. आणि जर पुणे जी-एम-सीबद्दल मला आणखीही काही अपडेट माहीत झाले, तर तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करील. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि बस एवढंच आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच धन्यवाद. बस.